काय जितू काय वाटतं तुला, तुझा कसा एकूण अनुभव होता? माझा अनुभव खूप चांगला होता. म्हणजे प्रत्येक सिनेमाच्या प्रत्येक प्रमोशनला आपण हे म्हणतो की हा सिनेमा वेगळा आहे, हा सगळ्यांनी पाहावा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण फार कमी रोल असे असतात की जे केल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये काहीतरी एक अंश का होईना काहीतरी बदल घडतो, काहीतरी देऊन जातो तो रोल. तर हा रोल केल्यानंतर मला असं वाटतं मी माझ्या आईशी जरा आणखी बरं वागू लागेन. मी माझे नातेवाईक ज्यांना मी इतके वर्षात भेटलेलो नाही आहे त्यांना मला जाऊन भेटावं असं वाटतंय. ज्या आजीने मला लहानपणी मला लाडू दिला होता, म्हणजे लाडूवाला नानीजी, त्या मला नेहमी बोलवत असतात. तर मी आत्ता पुण्यात जाऊन त्यांना भेटून आलो. मला असं वाटतं ती जी माणसं आहेत ही आपली माणसं आहेत जीवाभावाची. आणि तुला हे कोण सांगणार, म्हणजे तू आपला परिवार फक्त आपले आई वडील आणि आपले भाऊ एवढं नसतं ना, हे सगळे असतात. तर ते या सिनेमातनं खूप प्रकर्षाने अरे झालं आहे. आणि आता ही व्यक्ती जी आहे खूप खूप मोठा माणूस आहे आणि सगळं जिंकलेला माणूस आहे. पण ना गंमत काय मला वाटतं, एखादी एकांकिकेत जरी उत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक मिळालं तर मानावर आणि कॉलर ताट करून आपण पाहिलेली आहे. परंतु इतकं सगळं केल्यानंतरही तो माज स्वतःकडे न चढवता अधिकाधिक त्या बुद्धीचं आणि अभ्यासाचं तेज चढत जातं ना, आणि माणूस आणखी हंबल आणि आणखी वात्सल्यपूर्ण होऊ लागतो. तशी व्यक्ती आहे. आणखीन एका माणसाचा उल्लेख करायला लागतो इथे, तो सुद्धा राजेशमुळे आम्हाला त्यांची ओळख झाली आणि त्यांचा मोठेपणा आम्हाला कळला असं मी म्हणेन. ते म्हणजे आमचे डॉक्टर श्रॉफ बोमन इराणी. म्हणजे त्याच्याबद्दल आपण बाहेर खूप ऐकलं होतं किंवा इतर कलाकार सांगायचे, पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो तेव्हा आपल्याला कळतं की हा माणूस खरंच किती ग्रेट आहे. की खरं तर 2 दिवसच त्यांचं काम होतं. पहिल्या दिवशी कुठेही ते नव्हते सीनमध्ये, म्हणजे कॅमेराच्या मागे होते ते खरं तर. पण तो माणूस युनिफॉर्म घालून, डॉक्टर्स युनिफॉर्म घालून आमच्याबरोबर रिहर्सल करत होता. आम्हीच त्याला सांगायचो की आप नाही तो क्यू करणे नाही, मला आलं पाहिजे, मला तुम्ही सांगा. तो आमच्याकडनं शिकत होता मराठी. छोटासाच रोल आहे, छोटंसंच एखादं वाक्य असेल, पण हे तो शिकत होता आमच्याकडनं. प्लीज एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. मला सांगा हार्ट कुठे, आता मला सांगा किडनी कुठे. नाही ना ना, अरे इकडे ना बाबा, इकडे. इतका मोठा आर्टिस्ट आणि विचारांनी पण, म्हणजे ते जे कार्य करतायत आज ते सुद्धा इतकं महान आहे, त्याची आम्हाला माहिती त्यांनी दिली. पण त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी मी हे काम करतोय असं कुठे नव्हतं. त्याचं तेज जे आहे ना ते वेगळंच आहे त्या माणसाच्या. आणि त्याच्यामुळे त्या एका बंद खोलीमध्ये सुद्धा एक वेगळी पॉझिटिव्हिटी होती. म्हणजे ॲक्च्युली अख्ख्या सिनेमामध्ये राजेशची पॉझिटिव्हिटी आहे. त्याच्याबद्दल आपण एक वेगळा एपिसोड करू शकू, इतकं त्याच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सगळ्यांच्याच मनात ती पॉझिटिव्हिटीनं आम्हाला सतत तिकडे जाणवत होती की आशुतोष आणि बोमन यांच्याबद्दल. तर एकीकडे ही स्टॉलवर्ड्स मंडळी आहेत, हां, ही मोठी मोठी माणसं आहेत. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.